वर्ध्यात एक भयंकर प्रकार समोर आला आहे। घटना अशी आहे की ऐकून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही। सामान्य शेतकरी दूध विक्रेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसाने असा प्रकार केला की ज्यामुळे सगळीकडे खडबड माजली आहे। दिवसा बाईकवर दुधाचे कॅन लावून फिरणारा शेतकरी गावगाव लोकांना तो दूध विक्रेता म्हणून दिसायचा। लोक त्याला ओळखायची दूध घेऊन जाणारा म्हणून, म्हणजे हा माणूस दूध विकतो हेच सर्वांना वाटायचं। पण या दूध कॅन मागे दडलं होतं असं काही जे उघड झाल्यावर पायाखालची जमीनच सरकली, कारण त्याच्या कॅनमध्ये दूध नव्हतं तर काहीतरी वेगळं भरलं गेलं होतं। हा प्रकार पोलिसांच्या लक्षात कसा आला? स्थानिक गुन्हे शाखा देवळी परिसरात अवैध धंद्यांवर कारवाईसाठी पेट्रोलिंग करत होती। त्यावेळी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। त्यावरून वर्धा ते कळंब या मार्गावर पोलिसांनी सापळा रचला। थोड्याच वेळात एक दुचाकी पोलिसांच्या नजरेस पडली। बाईकवर दोन्ही बाजूंनी लटकवलेले कॅन दिसले। अगदी दूध संकलनासाठी वापरले जाणारे हे कॅन सामान्यपणे रोज शेतकरी घेऊन जातात तसेच। पोलिसांनी दुचाकी थांबवली। रस्त्यावर सर्व काही नेहमीसारखंच दिसत होतं। एक साधा दूध विक्रेता गाडीवरून जातोय असा आभास होत होता। पण पोलिसांनी मात्र त्यांना संशय आला आणि त्यांनी झाडाझडती सुरू केली। झडती घेतल्यानंतर जे उघडकीस आलं ते चकित करणारं होतं। त्या कॅनमध्ये दूध नव्हतंच तर विदेशी दारूच्या बाटल्या भरून ठेवल्या होत्या। म्हणजे दिवसा शेतकरी किंवा दूध विक्रेता म्हणून दिसणारा हा माणूस प्रत्यक्षात दारू विक्रेता होता। आरोपीचं नाव प्रशांत कोंबे, त्याला अटक करण्यात आली आहे। दारू विक्रीत सामील असलेल्या बार मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो, दारूबंदी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ध्यात अशी दारू तस्करी खुलेआम कशी? दारू विक्रीसाठी विक्रेत्यांकडून नवनवीन शक्कल लढवल्या जात असल्याचं अनेकदा समोर आलंय। कधी जॅकेटच्या खिशात बाटल्या लपवून, कधी फ्रीजमध्ये ठेवून, तर कधी घराच्या देवघरात सुद्धा दारूचा साठा दडवून ठेवला जातो। होय, अगदी देवघरातही। 2 महिन्यांपूर्वी वर्ध्याच्या गणेशनगरमध्ये अशीच घटना समोर आली होती। घरातल्या देवघरात देवाच्या आसनाखालील ड्रॉवरमध्ये दारूच्या बाटल्या लपवून ठेवल्या गेल्या होत्या। पोलिसांनी हा साठा जप्त केला आणि आरोपीला अटक केली। या सर्व घटनांमधून एक गोष्ट स्पष्ट दिसते, दारूबंदी असूनही वर्ध्यात दारू विक्री थांबलेली नाही। उलट नवनवीन पद्धतींनी, नव्या शक्कलींनी हा अवैध धंदा सुरूच आहे। दिवसा बाईकवर दूध विक्रेत्यासारखा फिरणारा माणूस रात्री दारू विक्रेता निघतो। दुधाच्या कॅनमध्ये विदेशी दारूच्या बाटल्या लपवून गावागावात पोहोचवल्या जातात। ही घटना ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल। धक्कादायक आहे, भयंकर आहे आणि शेवटी एकच सवाल, तो दूध विक्रेता होता की दारू विक्रेता?